चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव शिवारातील पिंपळणारे गावाला जोडणारा रस्ता आणि धनुले वस्ती तसेच परिसरातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी नेत्रा नदीतील पात्रातूनच जावे लागत होते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत होती. यामुळे हतबल झालेल्या नागरिकांनी चांदवड देवळा विधानसभा संवाद दौऱ्याच्या निमित्ताने आलेल्या माननीय केदारनाथ आहेर यांना रस्त्याची झालेल्या दुरवस्थेची माहिती दिली. केदारनाथ आहेर यांनी तत्काळ शेतकऱ्यांकडून माहिती घेत समक्ष पाहणी करून ताबडतोब 2 दिवसाच्या आतच रस्त्याचे काम करून दिले. रस्ता झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी केदारनाथ आहेर यांचे आभार व्यक्त केले. माझं नाव महेश किशनराव पाटील, मी पिंपळणारे गावचा ग्रामस्थ. आमच्या गेले ह्या मंगळवारी केदारनाथ आहेर हे आमच्या भागात एक संवाद दौरा म्हणून येत होते. येत असताना आम्ही त्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर आमच्या गावच्या ज्या अडचणी आहे, उदाहरणार्थ आता हे जरी वडनेर शिवार असलं तरी हे आमच्याच गावाला गत आहे. इथली अडचण अशी होती की साधारणतः गेले माझ्या माहितीनुसार 40 वर्षापासून जसं मला आठवतं इथं रस्ताच नव्हता आणि ह्या पाण्याच्या रस्ता आहे या वस्तीवर येणारा, पण तो 4 किलोमीटर लांबूनचा आणि इथून जवळ पिंपळणारे रोड अर्ध्या किलोमीटरवर. इथून जाणं येणं पूर पाण्यातून जाणं, रात्री अपरात्री कोणी आजारी पेशंट असलं ते नेणं खूप रिस्की. अशा परिस्थितीत आम्ही केदारनाथांना इथं रस्त्यावर उभं राहिलो, त्यांना थांबवलं. नाना थांबले, नानांनी विचारलं काय अडचण आहे. मग आम्ही सर्व या थळकऱ्यांनी इथलं साधारणतः इथं 1000-1200 मतदार आहे, आदिवासी असेल, इतर समाज, शेतकरी हे सर्व थांबले. आम्ही अडचण सांगितली की आमचा रस्ता असा आहे, इथून जर मोरी झाली, पूल झाला तर निश्चित आमच्या सगळ्या सोयी मार्गी लागतील. नानांनी कुठलाही विचार नाही केला का काय कोणत्या पक्षाचे कोण, काहीच नाही. नानांनी लगेच सांगितलं 2 दिवसात तुमचं काम होईल. आणि अक्षरशः मंगळवारी नाना संध्याकाळी आले, बुधवारी सकाळीच आम्हाला कोणालाही माहीत नसताना नानांचे कर्मचारी कोणी असतील ते अधिकारी वर्ग मोजमाप करायला ते आले. त्यांनी मोजमाप केलं. मोजमाप केल्यानंतर नानांच्या बरोबर जे कार्यकर्ते होते त्यांनी फोन करून सांगितलं की तुमचं मोजमाप झालं आहे, तुम्ही तिथं उपस्थित राहा आणि तुमचं काय कशा पद्धतीने करायचं ते काम करून घ्या. आम्ही सर्वांनी ते काम केलं. नानांनी सर्व काय लागल ती मदत केली आणि आज मी तिला तुम्ही बघू शकता पूर्ण रस्ता कंप्लीट आहे. सर्व दळणवळण सुरळीत चालू झाली. एवढ्या धडाडीचं नेतृत्व केदारनाथ आहेर. माझी नानांची काही ओळख नव्हती, काही नाही, पण फक्त एक भेट झाली, अडचणी सांगितल्या आणि लगेच त्या क्षणी नानांनी ते काम केलंय. त्याबद्दल नानांचं सर्व थळकऱ्यांच्या वतीनं सगळे थळकरी आभारी आहे आणि असं नेतृत्व खरोखर तालुक्याला लागलं पाहिजे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.